आणि वरती मोठा जंगल भाग आहे, ह्या साईडला मोठे मोठे डोंगर आहेत आणि मेन जंगल ह्या साईडला चालू होतोय. तुम्ही बॉल झाले ना. हे बघा, या असे काढायचे तर आपल्याला खूप आहे, काढून घेऊया. हा, हे बघा काय वाचलाय. आणखीन जोर वाढणार आहे पावसाचा. पाऊस बघ कसला वाढला, खतरनाक पाऊस वाढला. डेंजर असतात रानटी ना. आपण चालू कॅम्पिंगला आणि आपल्यासोबत आज साहिल असणार आहे. बरेच दिवसांनी साहिल असणार आहे आपल्यासोबत, तर मजा येणार आहे. आता थोडंफार आहे ना, व्हालेला पाणी झालं आहे, तर आज व्हाले ठिकाणीच आपण टेंट लावणार आहोत. तर आपल्यासोबत राजा पण आला आहे आज, तर मजा येणार आजच्या कॅम्पिंगला. कारण व्हालेला यायला पाणी झालं आहे, तर आपण तिकडेच काहीतरी पकडू आणि त्या साईडला काहीतरी बनवू आपण. मजा येणार. थोडा गावापासून भरपूर लांब चाललो आहे आपण. व्हालेला वगैरे पाणी झालं ना, तर असे कुठेही कॅम्पिंग करायला काय वाटत नाही, भारी वाटतो. म्हणजे कसं माहिती आहे, कसं भीती वगैरे वाटत नाही. आणि जेव्हा पाणी वगैरे नसतं ना, त्या टायमाला थोडीफार भीती असते. तर सगळीकडेच पाणी झालं आहे, त्याच्यामुळं कॅम्पिंग करायला मजा वाटत. तर चला चाललो आहे, अर्धा रस्ता गाठला आहे आपण. अजून आपल्याला इथून जायला अर्धा तास लागणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर जाऊया पटापट इथून. प्लस 2 दिवस पाऊस पडला तेव्हा भरपूर मोठा पूर येऊन गेला, तर सगळा इकडे बघा पाचोला अडकलाय. आणि आता एकदम सुकाटाक पडलाय. म्हणजे ह्या वाला पण चिंबोरे खुबे वगैरे चांगले मिळतात. पूर चांगलाच गेलाय मोठा. अजून एक पूर गेला ना का सगळं वाहून जाईल. तर चला, इकडे आपल्याला लागले शेती लागली इकडची. म्हणजे ह्या साईडला कोण शेती करत नाही, बरेच वर्ष झाली, कमीत कमी 15 वर्ष झाली असतील. ह्या साईडची लोक कोण शेती करत नाही. वजन आहे बॅग भरपूर, कारण सामान भरपूर आहे ना त्यात. तर फायनली पोचलो आपल्या जागी. आणि गेल्या वर्षी आपण इथे कॅम्पिंग केलेली, आणि इथे गेल्या वर्षी कॅम्पिंगचा एकदम डेंजर अनुभव आलेला. ह्याच जागी म्हणजे समोर जी जाल दिसते ना, ह्या साईडला जी जाल दिसते ना, तिथे आपल्याला म्हणजे घाबरवलेला भरपूर गेल्या वर्षी. आणि त्या टायमाला आपण इथं कॅम्पिंग केलेली, फुल नाईट कॅम्पिंग. तर त्याच जागी आपण पुन्हा आलो आहे, म्हणजे वर्षाने आलो आहे आज. तर पाणी त्या दिवशी भरपूर होता. आता थोडंफार पाणी यायला कमी झालं आहे, कारण 3 दिवस झाले पाऊस नाही आहे आणि कडक असा ऊन पडतो आहे. तर आत्ता आहे ना, अर्धा तास अगोदरपासून आहे ना, थोडासा गरजतो आहे. आणि खालच्या साईडून पाऊस पण भरला आहे. पाऊस पडला ना तर मजा येणार आहे आज कॅम्पिंगला. कारण ह्याच वल्याला आपण खेकडे किंवा खुबे वगैरे पण पकडू, मजा येणार आहे. तर पटकन आहे ना, इकडे टेंट लावून घेऊया. पाऊस यायच्या अगोदर आला तर पूर्ण भिजवून टाकेल. तर खालच्या साईडून आहे ना, पाऊस भरपूर भरला आहे. पाऊस भरतोय पण पडत नाही. आता ह्या जागी ऊन आहे, पण खालच्या साईडून पाऊस येतोय. हा सगळा आपला आज बनवण्याचं साहित्य आहे.
जेवढा आणलाय तेवढा. पण बाकी बनवायला काय नाही आणलंय. बनवायला आपण इकडेच काहीतरी शोधणार आहोत. बघूया. तर आत्ता पहिले आपण खुबे बघू नाही. खुर्च्या आणल्या आपण, टेबल नाही आणला. टेबल आणायला विसरलो. टेबल असतं तर मस्त वरती सगळा कटिंग वगैरे करायला जमलं असतं. अरे खुबा भेटला. असेच आपल्याला खुबे शोधायला लागतील आज. राजा आहे आपल्यासोबत आज. पाऊस आला तर त्याचे राहायचे वांदे होतील आज. ट्रेनमध्ये आहे म्हणजे ट्रेनमध्ये तसं पण तीन माणसांचा टेंट आहे. 3 माणसं आरामात झोपतील. कोपऱ्यात आपण ह्याला राजाला बसू. बसले वरती इकडे बघ. अबो वरती चाललाय बघ पाऊस. पेटली दिसत नाही पण पेटली. वारा भरपूर आहे त्याच्यामुळे गॅस दिसत पण नाही. एक साईडला वाऱ्याने जाते. हाय स्पेशल आहे खाली. काय माकडे आहेत वरती. माकडं आहे. या मित्रांनो गरमागरम चहा पिऊया मस्त. सगळं आतमध्ये ठेवू आणि जाऊ आपण खुबे आणायला. कारण खालून पाऊस येतोय त्याच्यामुळं सगळं आतमध्ये ठेवायला लागेल आपल्याला. मेन म्हणजे आपलं माचीस, पाण्याची बॉटल वगैरे सर्व आतमध्ये ठेवू. छत्री आणली ती एक 12 झाला. कारण पाऊस आता 100% येऊ शकतो. पाऊस भरपूर भरलाय. स्वतःने हलवतात माकडं ते. कुठे हो फांदे हलवतात. हलवतो तो जोरात हलवतो. तो कोपऱ्यावर बसले होतो. स्वतःने हलवून आता जोरात फांदे. तो मजा घेतोय. खाली कुत्रा आहे ना तो बघतो. आणि आत्ता आहे ना पाऊस भरपूरच भरलाय. मगासपासून एवढा वाटला नाही पण आत्ता भरपूर भरलाय. पाऊस येऊ शकतो. तर आपण तिकडे कापड वगैरे लावून आलो टेनला. आणि राजा तिकडे गेलाय भुकतोय वरती. तर आपल्याला निवटायचेत खुबे पाठवट निवटूया. आणि आता संध्याकाळ झाली ना, संध्याकाळच्या टायमात खुबे बाहेर निघतात. असे खुबे आपल्याला निवटायचे आहेत. इथे पण कोणतं घात आहे ना मध्ये. दोन इथे काय ते बघा हे वाल खुबे आहेत. तर हेच आपल्याला निवटायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये भरपूर मासे आहेत बघा, कडवे मासे. इथं हा बघा एक मासे पण शिरला. दोन होते. हे बघ इथं बसलेत बघ किती. हे बघ कातला खाली किती आहेत. दगडीन खाली पण असते. माकडं आहे सगळीकडं. बसलाय कुठं वर. इकडे आला खाली आला. आणि वरती मोठा जंगल भाग आहे. ह्या साईडला मोठे मोठे डोंगर आहेत. आणि मेन जंगल ह्या साईडला चालू होतोय. आणि खाली आपण टेंट लावलं तो बघा तिकडे. पाऊस पण पडायला लागला थेंब थेंब.
पाऊस थिंबलाय लागला. तिथे पिल्ला आहेत. पाऊस यायच्या आत आपल्याला इथून पेटवायला लागेल. फाटी म्हणजे ही काटे आहेत ना पूर्ण सुकलेले आहे बघा. पाऊस संभाळतो म्हणजे कवर आहेत ना त्यांना ट्रेनीची अशी बॅग असते ती तसं. पाऊस आला तर राजा भिजल पूर्ण. आपण ह्याच्यावरती आहे ना खुबे ठेवू म्हणजे आपलं काम थोडं आणखीन सोपं होईल. आणि गॅसवरती आपण जो भात वगैरे बनवू. तर खुब्यांमध्ये थोडा पाणी घेऊ आपण म्हणजे ह्याच्यात बॉईल करायला. इथं चांगलीच पेटले या साईडला. त्या इस्तो तरी चांगली पेटले. वरती आहे ना थोडासा म्हणजे थोडाफार आहे ना पाऊस टिंबलतोय आणि येऊ शकतो जोरदार पाऊस. कारण त्या डोंगराला दिसतोय पलीकडं पाऊस थोडाफार दिसतोय तुला. टॅपाच्या साईडला बघ थोडा लागतोय. पाऊस चालू व्हायच्या अगोदरच कसा आलाय घाबरलाय. राजा मस्त बसला या साईडला. खूप बॉईल झाले ना. फायनली मित्रांनो आहे ना पाऊस लागायची सुरुवात झाली आणि इकडे खुबे पण मस्त बॉईल होत आहेत. म्हणजे कसं माहिती आहे पाऊस आता मुसळधार येऊ शकतो कारण खालून भरपूर पाऊस भरला आहे. त्याच्या अगोदरच आपण इकडे खुबे मस्त बॉईल करून घेऊ. बाकीचा काय बनवायचा असेल ना तो आपल्याला आतमध्येच बनवायला लागेल. आणि पाऊस पडला तर आज रात्री आपल्याला खेकडे पण चांगले मिळतील ह्या वेळेला. नाही साईड जायचं ना. पाऊस पडला तर रात्री जाऊ आपण खेकडे पकडायला. आत्ताच तो बसायला जागाच होतोय. चमकतोय पण हा जोरात गरजला. पण मस्त बॉईल झालेत तर ते आपण काढून घेऊया. चला इकडे खुबे आहेत ना मस्त रेडी झालेत. तिथेच काढून घेऊया. हे बघा पाणी किती कचरा त्यांचे निघून गेले. माती होती ना पूर्ण त्याच्यामुळं. तर आपण इथंच ओतूया खाली. ओके हे बघा वरचे त्यांचे कच्च्या निघून गेले. हे बघा मस्त गरमागरम खुबे गरम आहेत भरपूर. तर हे काढून घेऊ आपण पटापट. हे बघा या असे काढायचे तर आपल्याला खुबे काढून घेऊया. पाऊस आला. काही लोक हे पण खायचं असतील ना. हे खाली घालून आई आमच्या घरात आई आहे ना एवढा घेते. एवढा भाग माती असते बिर्याणीचे तांदूळ आहेत. म्हणजे आपल्याला खुबा बिर्याणी बनवू आपण आज. बिर्याणीचे तांदूळ आहेत. काहीतरी बघू प्लॅन नाही अजून काय बनवायचं नक्की कसा बनवायचा ते. ओके तर ह्या साईडला आपला राईस बॉईल होतोय मस्त. आणि तिकडे साईडला बहुतेक खुबे काढलेस ना. हे बघा एवढे खुबे झाले काढून.
इकडे राईस तयार होतोय. राईस बॉईल झाल्यानंतर आपण बाकीच्या तयारीला लागू. कारण आज आपल्याला बनवायचं आहे खुबा बिर्याणी बनवून आहे. काहीतरी बघूया का जमते काय बनवायला तशी. कारण खुबे क्वांटिटी जास्त असली ना तर बनवायला मजा आली असते. राईस झाला बहुतेक इकडे बॉईल. इकडे बॉईल झालाय. तिकडे आपला राईस आहे ना एकदम तयार झालाय. आणि पाऊस असा रिमझिम चालूच आहे या साईडून. पाऊस भरपूर आहे. राजाला पण आतमध्येच घेतले आणि अर्धा आरामात बसेल. बाहेर पाऊस भरपूर आहे. हा राजा कधी येतोय आतमध्ये तो बाहेर असतो. कारण पाऊस आता वाढू शकतो खालून. वाढला का आतमध्ये फिरायचं तर आता बघा मस्त शांत बसला इकडं. आणि थोडीफार आहे ना आतमध्ये गरमी जाणवते तर त्याला पण जरा बरं वाटतं. हां त्याला तिकडेच कोपऱ्याला राहू दे बसल तर तिथं. टेंट आहे ना इथून असा म्हणजे पुढे अजून स्लोप पाहिजे होता. तर कसं माहिती आहे पाणी एवढ्यात नसतं पडला. बघा इकडे एवढ्यात पाणी पडतोय. ही लेवल आहे ना एवढ्यात पाणी पडतोय. तर असं काय बनवताना वगैरे असं पाऊस चालू असला ना तर पूर्ण बंद करायला लागेल टेंट. तरच नाही तर बघा इकडे एवढा भाग ओला झाला आहे पूर्ण. कांदा वगैरे पटापट. प्रियंकाने कांदे जाम मोठे दिलेले आहेत. हे बघ किती मोठे आहेत. मला वाटतं एवढेच कांदे आणले नव्हते तिने मार्केटमध्ये. सुका असेल खाली. मिरची बस ना. हजार आकडे पाऊस रे. तिकडं वर आकडे उशाला बसवला. अगं भीती वाटते गोत्याच्या गोथड्या शिरतील डोक्यात. घे तेल टाकू का गरम मसाला टाकू. बनवताना आतमध्ये जाम गरम होईल. आतमध्ये गरम पण तेवढं केलं आता. मिरची नाही टाकली. मिरची टाकली टॅमॅटो. बाहेरच बनवायचं. अरे छत्री खोलायला थांब. बाहेर कसा बरं वाटतोय. आतमध्ये एवढा गरम होतोय ना म्हणजे पूर्ण ते वाफा आतमध्ये मारतायत अशा गोल गोल फिरतायत ट्रेनमध्ये. हे पकड छत्री पकड. तो कापड लावून येतो. नको त्याला गरम होईल. हा पाणी पडेल का. अरे त्यात मसाले आहेत ते मसाले वगैरे घेऊन ये ना. इकडे आला पेस्ट आहे. थोडा चिकन मसाला. मसाला घरगुती आपण त्या काळात ॲड करूया. वे त्याच्यावर टाकून घेऊ कोथिंबीर. त्यात मीठ टाकू आपण. मीठ थोडं जास्त टाकू. कर मिक्स. ओके. आणि आता आहे ना सगळीकडून पाऊस भरलाय. बघा खालच्या साईडवर पण मुसळधार पाऊस
आज रात्री पडू शकतो. तर आपला इकडं कसं माहिती आहे, सावध राहायला लागेल. नदी आहे इकडं, नदीला पाणी पण होऊ शकतो. तर बघू तोपर्यंत आपण जर असाच जर पावसाचा जोर वाढला तर आपण जाणारच आहोत खेकड्यांना. तर इथला टेन आपण काढून इथला टेन काढून आपण आहे ना वरच्या साईडला लावायला लागेल, तिकडे पलीकडं पाऊस वाढला तर. इकडे मस्त खुब्यांचा रस्ता तयार झाला बघा, जबरदस्त. का इकडे मस्त खुब्यांचा रस्ता तयार झालाय. आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ हे तांदूळ, त्याच्यावरती आपण असं टाकू. एकदाच खायला भारी वाटतं. परत थोडंसं उरलं, याच्यामध्ये खुबे आहेत ते खुबे टाकू. या पद्धतीने आपली आजची खुबा बिर्याणी रेडी झाली बघा. शॉर्टकट बनवली पण मस्त झाली. असं वाटतं तुला स्मेल? मस्त वाटतं ना. एक मिनिट. असं वाटलेला की आपलं आजचं जेवण आहे ना भरपूर लेट होईल, पण काळोख व्हायच्या आतच रेडी झाला आहे. आणि पाऊस आहे ना असा रिमझिम चालूच आहे या टायमाला. राजा तिकडे आतमध्ये टेनमध्ये आहे आणि आपण इकडे जेवण इकडे बाहेर. तर आपण जेवण इकडं बाहेरच तयार केलं आहे पूर्ण. ओके झालं आहे. काळोख व्हायची वाट बघू आणि जाऊ पहिले खेकडे वगैरे पकडायला, कारण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे खेकडे पण मिळू शकतात आपल्याला. चला तर मित्रांनो आहे ना, झाला काळोख आणि आपण जाऊया चिंबोऱ्या पकडायला. साहिल या जरा असं कापड आहे. ओके, आतमनचा नाही लावलाय, बाहेरच लावून ठेवू फक्त. तर टेंट इकडं आपण लॉक करून ठेवलाय आणि जाऊ आपण चिंबोऱ्या पकडायला. काळोख झाला, 8 वाजायला आले आणि पाऊस आहे ना रिमझिम चालूच आहे दुपारपासून. तर आपण जाऊया ह्याच होलाला खेकडे पकडायला. तर इकडे रेनकोट वगैरे घातलेत, पटकन निघूया. घेतला सर्व पिशवी वगैरे. आणि आता खुबे बघा किती निघालेत, भरपूर निघालेत खुबे. पहिलीच मिळाले आपल्याला, पण भरपूर लहान साईजचे आहे बघा. इकडं दुसरीकडे जाऊन ह्या साईडला बघ पूर्ण सुक्का आहे एकदम. इकडे थोडंफार पाणी वाहत आहे आणि बघा सगळीकडे अशा बारक्या चिंबोऱ्या निघतात. म्हणजे आहे पाणी जास्त थोडंसं, जाऊ द्या, बारीकच आहे. मोठ्याच भेटायला पाहिजे. रात्री आल्यावरती, रात्री जर चिंबोऱ्या आलो ना तर मोठ्या साईजच्या मिळाल्या तर बऱ्या वाटतात. तर लहान लहान घेऊन काय फायदा नाही, भरपूर लहान आहेत त्या. आणि आता रात्रीवरती खुबे बघा किती निघालेत. बिलावर मोठी चिंबोरी आलेली, ती पण चालले खा आतमध्ये. मोठ्या साईजची तिथे बघा चालले. आणि पावसाचा जोर आहे ना आता वाढलाय भरपूर, त्याच्यामुळं आता नदीला पाणी येऊ शकतो. चांगलाच पाऊस आला आता, जोरदार पाऊस आला. बघा एक जरा बोली झाली बऱ्या साईजची. बघा बोणी चांगली झाली पहिलीच. पकडलीस माझ्या हातात काय कसल्या मोठ्या साईजच्या होत्या बिलावरती. मस्त भारी आहे ना. आता बघ, दोन मिळाल्या बऱ्या साईजच्या. ते तरी देतोच माझ्याकडं, नाही ते टाक त्या पिशवीतच. आणि मित्रांनो आता पाऊस वाढलाय ना, एकदम जोरदार पाऊस वाढलाय.
कारण आता पाणी होऊ शकतो आणि आता चिंबोऱ्या पण बाहेर निघू शकतात भरपूर आणि सगळ्या आता तरी चिंबोऱ्या बिलावरती आहेत. तर चला जाऊया, अजून जेवलोय नाही आपल्याला, अजून जेवलोय नाही तर जेवायला येऊ, पण आपण पहिले चिंबोऱ्या बघूया. पाऊस जोर वाढलाय त्याच्यामुळे चिंबोऱ्या आणखीन बाहेर निघतील. चला अजून ह्या साईडला बघा पाणीच नाही अजून कुठे झालंय आणि आमच्या इकडची ही सगळ्यात मोठी व्हाल आणि तिला पाणी नाही आणि पावसाने बघा किती जोर केला, बापरे जोरदार पाऊस चालू झाला. तर आत्ता मला वाटते पाणी होऊ शकतो ह्या वालेला. पाऊस हा हे बघा काय वाचलाय, आराचा पिल्लो आहे, आराचा पिल्लो. आजवर बोलतात ना, डेंजर वाचलाय एकदम पाण्यातच. बघा एक बिलावरती काय मोठ्या साईजची चिंबोरी किंवा गेले आतमध्ये, सगळ्या चालल्यात आतमध्ये. आणि ह्या कातलाला बघा सारखे इकडे खुबे लागलेत बघा. आणि दुपारी आपल्याला दगड वगैरे पडतून खुबे पकडावे लागत होते आणि ह्या साईडला खुबेच खुबे निघालेत. आहे रे ह्याच्यात पाल्यात आहे बघ, घ्यासारखी आहे. पाला होता दिवड निघालाय, दिवड हा बघ. दिवड नाही तिथे चंबोरी होती, त्याच दिवडाच्या बाजूला ना खालच्या जायचं गेला आतमध्ये. ती बघा पूर्ण जंगलामध्ये पोचलोय आपण आज, मोठ्या जंगलात. आणि ह्या साईडला पाणी नाही अजिबात. पाणी पाहिजे होतं रे, पाणीच नाही आहे बघा इकडं, अजिबात पाणी नाही कुठेच. एवढे मोठे वाल्याला रे आतमध्ये पण गेली. सगळ्या बिलालाच आहे ते बघ, गेल्या तिथे. सापटोल बघा कसली आहे, हिरवी हिरवी एकदम सापटोल बघा कसली, डेंजर एकदम. दगड आहे, दगड आहेत मोठे मोठे. आणि एवढी चांगली वल आहे इकडची, पण अजिबात पाणी नाही पाऊस नसल्यामुळं. आपल्याला बऱ्यापैकी तरी पण मिळाल्यात, 5-6 आहेत काहीतरी. 5 आहेत. चला म्हणजे सकाळी बघू. पाऊस जोरात आहे. आणखीन जोर वाढणार आहे पावसाचा. पाऊस बघ कसला वाढला, खतरनाक पाऊस वाढला. फायनल पोचलो टेलमध्ये, तिकडे लाईट वगैरे लावून ठेवली. केस जास्त वाढत झाले, खूप चादरी ते. आणि पाऊस बघा चालूच आहे, म्हणजे पाऊस कमीत कमी 2-2.5 तास झाले असा रिमझिम चालू आहे. मध्येच पावसाचा जोर पण वाढतोय. तर जेवू आपण पटापट आणि टेंट इथनं वरच्या साईडला लावू, कारण काय माहिती आहे, पाऊस भरपूर येऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपण टेंट बाहेर लावू तिकडे पलीकडे. त्या मित्रांनो खाऊन घेऊ पटापट. कसं झालं बिर्याणी, सॉलिड एकदम.
सकाळी आहे ना 4 वाजेपर्यंत आपण बघू जायचा किंवा जेव्हा जाग येईल तेव्हा निघून जाऊ तिकडे पकडायला. नको आपल्या इकडे. चल उजड थांब देतो. हे घे हा घे. चल चल टेंट आपण इथनं हलवूया नदीच्या बाजूने वरच्या साईडला नेऊ तिकडं. दिसतंय ना खाली. वरती झाडं बिडं आहेत बघ. हा घे आलो. ओके मित्रांनो टेंट इकडून नदीच्या बाजूने आपण ह्या साईडला टेंट आणलाय. तर चला ह्याच्यात ठेवू सामान वगैरे सर्व. काढ बॅग सगळं भिजलं तर. तर थोडाफार आहे ना बघा इकडं. तर इकडे आहेत ना हात पण भिजलेत बघा इकडे. आणि म्हणजे पॅन्ट पण अर्धे भिजले. कपडे भरपूर भिजलेत. तर मित्रांनो झोपूया. तर मित्रांनो आहे ना एवढी झोप लागली ना भरपूर. आणि रात्रभर मुसळधार पाऊस चालू होता. आणि नदीला पाणी पण भरपूर आलाय कारण आवाज येतोय बघा ह्या साईडून. तर बघूया आता वाजले 5:30. बहुतेक उजेडच आला. आता बघूया. मगाचाच प्लॅन होता जायचा. मगाशीच प्लॅन होता जायचा. पाऊस आला नाही ना. पाणी होतं. चला जाऊन येऊ आपण. उजेडच चाललाय. सकाळी सकाळी काय भेटलं तर भेटतील काय कडे. उपलब्ध मला पाणी बघा किती झालं. बापरे भरपूर पाणी आला. किती कमी पाणी होतं आता पाणी बघा. एवढ्यात पाणी आला बघा त्यांच्याजवळ. मला वाटतं रात्री इथपर्यंत येऊन गेला असेल पाणी. हा सई पाणी येऊन गेला असेल. आता पण निवल झाला एकदम. पाणी पाणी एकदम क्लिअर आहे. काय व्हावंच नाही. असं वाटत नाही आता एवढ्या सकाळी चिंबोऱ्या मिळतील आपल्याला. कारण भरपूर उजळला. भरपूर उजळला मागच्या वाजता. लगेच उजळला बघ किती. भरपूरच उजळला मित्रांनो सगळीकडं. इकडे ह्या साईडला मस्त चहाला उकल येतोय. चहा तयार होते. असं वाटलं की राजा गेला म्हणून. राजा होता ह्या साईडलाच. राजा आहे ना रात्री 12 वाजता बघा इकडं ह्या जागी होता. इकडं वरती राजा ना रात्री इकडं होता. आणि आपण तिकडं होतो त्या साईडला. त्याच्यानंतर इकडे आपण टेंट लावला ना त्याच्यानंतर आला तो कुठून. राजा ह्या साईडला होता वरती पाण्याच्या वरच्या साईडला. जसा टेंट इकडे लावला ना तसा आला इथं. बसलेला मस्तपैकी एक साईडला कोपऱ्यात त्या साईडला. आणि वरती झाड आहे त्याच्यामुळे त्याला मस्त तिथं बसायला जागा भेटली. चहा तयार झाले. चहा पिऊन घेऊ. आणि चहाचे कप आहे ना तिथं वरती ठेवलेले. तर चहाचे कप आपले वाहून गेले. तर पाणी भरपूर वाढलेलं आहे रात्री. आता थोडंफार कमी तरी वाटतंय. चहा आज आपल्याला ह्याच्यामध्ये प्यायला लागेल. काही क्रॉस घ्यायला लागेल चहा प्यायला.
चला मित्रांनो आहे ना, बघता बघता पूर्ण उजळला आणि आता मग 7 वाजायला आले असतील. तर रात्री मुसळधार पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी झालं इकडं बघा सगळीकडे. इथं काल एकदम सुका होता आणि आज पाणी झालं. मला तर इथे चिंबोरी भेटते ना. इथं रात्री चिंबोरी मिळाली. तर सर्व साहित्य घेतलं आहे आणि निघालो इथून. तर चला मित्रांनो, मजा आली कॅम्पिंगला कालच्या. काल जर असं पाणी असताना रात्री तर भरपूर चिंबोऱ्या मिळाल्या असत्या. गेलेलो अर्धवट पण पूर्ण उजळला आता सकाळीच. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.